आता संधी जी आहे ती शेखर निकम साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे। आज आपल्याबरोबर तिसंगीचा सुपुत्र जयेश भोसले यांचाच वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील। त्यांचे बंधू आमच्याबरोबर या ठिकाणी मायक्रोफोनवरती असतील, ऐकू त्यांचा आवाज। हॅलो, धन्यवाद। आपण नामांकित आणि नेत्रदिग्गज स्पर्धा पाहताय। या स्पर्धेचा आपण पहिला दिवस एक 35व्या पर्वामध्ये अगदी डावखुरी हाताच्या फलंदाजांना देखील संधी दिली आहे। या संपूर्ण व्यासपीठाने आणि एक मोठा क्रीडा मंच आपण पाहतोय। दमदार कार्यसम्राट आमदार यांचे चषक 2025 चा नेत्रदीपक आणि नामांकित थरार फ्लड लाईट जसा ऑन झाला, पहिला बॉल पडल्यानंतर अगदी चांगले स्टार खेळाडू पाहायला मिळाले। भारतभर आणि भारताच्या वेगवेगळ्या विभागामधून वेगवेगळ्या राज्यातून बिलॉंग करणारे खेळाडू, ISPL देखील ज्यांनी गाजवली ते अनेक सारे चाहते आणि खेळाडू वर्ग या स्पर्धेमध्ये येताना खेळताना देखील आता पाहायला मिळत आहेत। यानंतरची नेक्स्ट मॅच आपण एका बाजूला पाहतोय। या स्पर्धेचं अगदी आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय। आणि निश्चित या आधीच्या कालावधीमध्ये आणि येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये देखील मोठ्या स्पर्धा आपल्याला 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला देखील मिळतील। कारण काय अगदी आपण पाहिली की नीट अँड क्लीन दर्जाचं कॅमेरावर कॅमेरा क्वालिटी आणि प्रत्येक खेळाडूचा परफेक्ट अँगलने टिपला जाणारा वार हा 70-70 स्पोर्ट्सच्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला कैद होताना नेहमी पाहायला मिळत असतो। परंतु आज या स्पर्धेतला पहिला दिवस आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना हे सातत्यमय दर्जेदार नामांकित खेळाडू आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत। पहिल्या इनिंगचा खेळ एका बाजूला आपण पाहतोय। प्रथम बॅटिंगसाठी रॉयल स्ट्रायकरचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। स्ट्राइकला कृष्णा गवळी, नॉन स्ट्राइकला ओमकार केणी। अगदी आपण पाहिलं कल्याण, डोंबिवली, भिवंडी या विभागामधून बिलॉंग करणारे संपूर्ण खेळाडू। तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज स्ट्राइकवरती पहिला बॉल टाकत असताना या स्पर्धेमधला हलक्या हाताने शेअर केला पॉइंटच्या दिशेने एकच धाव घेतली आहे। गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं तर निलेश, एका बाजूला वैष्णव चेंबूरचा संघ क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी आपण पाहतोय हळूहळू या संपूर्ण स्टँड मध्ये अनेक प्रेक्षक वर्ग गर्दी करतील म्हणून आज या क्रिकेटला गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात गर्दी या स्पर्धेला आपण पाहतोय। गेली 34 वर्ष या स्पर्धेने सगळ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं। डे नाईट स्वरूपात येणारी ही नामांकित स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पाहायला मिळतोय। यावेळेला पुन्हा एकदा अगदी वेगाने टाकलाय बॉल निलेशचा देखील एका बाजूला वार एका बाजूला प्रहार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि निश्चित नामांकित खेळाडू आणि या नामांकित खेळाडूंचे फटके, त्यांचा अंदाज, त्यांचा क्लासिकल स्ट्रोक आणि त्यांचा खेळ जर अगदी आपण पाहिलात ना तर मोठ्या मोठ्या क्रीडा मंचावरती त्यांचा खेळ नेहमी सातत्यपूर्ण खेळताना येताना पाहायला देखील मिळत असतो। परंतु आज या दमदार आमदार कार्यसम्राट शेखरजी निकम सर यांच्या या चषकामध्ये त्यांचाही खेळ पाहायला मिळतो। यावेळेला पॉइंटच्या दिशेला टिपलाय जेल, तिथून मात्र संपलाय फलंदाजाचा खेळ। ओमकार केनीला मात्र परतावं लागतंय। धक्का क्रमांक त्या ठिकाणी पहिला।
त्याला पॉइंट वरती असणारा निखिल आणि त्याने टिपलेला झेल अगदी हलक्या हाताने लॉलीपॉप स्टाईल झेल देखील पाहायला मिळाला. सुरुवात थोडीशी खडतर झाली. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट ही चांगला. परंतु आज सुरुवात कोण कोणाची चांगली करणार, शेवट कोण कोणाचा गोड करणार हे देखील आपल्याला आता पाहावं लागेल. विशाल साहा अगदी वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला देखील मिळतात. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल फटकेबाजी आता आपल्याला करावी देखील लागेल आणि ती फटकेबाजी कशी होती हे पाहावं देखील लागेल. या वेळेला निलेशचा बॉल अगदी भन्नाट वेगाने जाताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रित केला जाणारा वेगवान मारा, आपल्याकडे असणारे शस्त्र, आपल्याकडे असणारे अस्त्र, आपल्याकडे असणारे क्षेपणास्त्र, त्याचा तंतोतंत वापर आता निलेश मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा खेळ आणि पॉवर प्लेच्या खेळात अगदी आपण पाहिलं त्या ठिकाणी डिसिजन पेंडिंग वरती असेल. व्हाईट बॉल साठी डिसिजन आलाय, पाहूया. थँक्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्या ठिकाणी निर्णय फेअर डिलिव्हरीचा एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर डिसिजन पेंडिंग वरती होता. फेअर डिलिव्हरी आली आहे देखील. डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. धावांचा अगदी आपण विचार केला स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त एक धाव झाली आहे. अगदी निलेश यांचं हे षटक पाहिलं तर वेगाने आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. सह्याद्री क्रीडा संकुल आणि सह्याद्री शिक्षण संस्थेचं हे नामांकित मैदान. या वेळेला मात्र फटका चांगला सजवलाय. ओ हो हो हो, या वेळेला मात्र जेल ड्रॉप केलाय की मॅच ड्रॉप केली आहे. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता, चुकी केली आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाहीये. तुम्ही चुका कराल तर तुम्हाला भोगाव्या देखील लागतील. जेल ड्रॉप केलाय पॉइंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक आकाश. याला आपण पाहतोय कुठे ना कुठे चुका होतात, त्या चुका तुम्हाला स्वीकाराव्या लागतील, सुधारणा करावी लागेल या सामन्यामध्ये. हॅलो ठीक सॉरी. दरम्यान या आमदार निकम चषक 2025 या स्पर्धेला भेट देण्याकरता माजी जिल्हा परिषद सदस्य निकेताताई सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो सतीश सावडेकर सर, आपण यंग बॉयज क्रिकेट क्लब सावडे आणि शेखर निकम प्रतिष्ठानच्या वतीनं मॅडमचा सन्मान करावा. ओके धन्यवाद. तर या वेळेला 4 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला देखील मिळतात. चौकाराला अगदी लास्ट बॉल वरती चौकार आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डचा अगदी आपण विचार केला. स्कोर कार्ड वरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात एका गडाच्या मोबदल्यात धावा झाला. स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त त्या 6 षटकांची ही मॅच आहे. 36 बॉलचा हा खेळ आहे. 36 बॉल मध्ये या आधीचा सामना आपण पाहिला होता. या स्पर्धेमधला 36 बॉल मध्ये 49 धावा करायच्या होत्या आणि त्या केल्या गेल्या देखील होत्या. परंतु आता पहिल्या 6 बॉल मध्ये एक विकेट आली आहे. एक शेवटच्या बॉलवरती चौकार देखील येताना पाहायला मिळालाय. येणाऱ्या 5 षटकांचा खेळ उर्वरित शेष आहे आणि या 5 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय, नवीन षटक कोण घेऊन येणार मैदानाच्या आतमध्ये हे देखील आता पाहावं लागेल. तर एका बाजूला आपण कॉम्बॉक्स मध्ये पाहिलं महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारतभराचा आणि भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेर देखील ज्यांचा आपण आवाज सातत्याने ऐकला, चंदू शेट्टे सर यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकत राहणार आहोत. कारण का अनेक त्यांच्या नामांकित आवाजामधून वेगवेगळ्या होणाऱ्या व्हायरल्स रील आणि त्या रील्सच्या माध्यमातून देखील अगदी नामांकित समालोचनाच्या यादीमध्ये आणि अग्रस्थानी असणारे एक नाव चंदू शेट्टे सर आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये देखील पाहायला मिळतात. आणि एका बाजूला ऑल इंडिया स्पर्धेमध्ये ज्यांनी आपलं नाव कमावलं या चिपळूण नवे तर रत्नागिरी जिल्ह्याचं एक नाव आणि नामांकित तेही झाले प्रशांत आदवडे सर यांना देखील आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला चंदू शेट्टे सर हेही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर नवीन गोलंदाज
राहुल शिरवणकर मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळत आहेत. 12 ते 15 पावलांचा रणअप. या वेळेला फटका मात्र चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक केलीये चुकी आणि चुकीला नाहीये माफी. धावा मिळतील त्या 4-4-4 चौकार. रक्षकाने दुसऱ्या वेळेला आता चुकी केली आहे. मगाशी निखिलने झेल ड्रॉप केला होता त्या ठिकाणी, आता देखील चुकी झाली आहे. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस त्या ठिकाणी बाळगला होता, परंतु एकच धाव आली आहे. लेग बाईच्या स्वरूपात पंच पॅनल आमच्याकडे होतात. एक धाव दिली गेली आहे. अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या दरम्यान नीट अँड क्लीन दर्जाचं कॅमेरा वर्क, कॅमेरा क्वालिटी 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि याआधी देखील आपण मोठ्या स्पर्धा पाहिल्या होत्या. भिवंडी असू द्या, कल्याण असू द्या, अनेक महाराष्ट्रभर या लाईव्ह टेलिकास्ट आपण नाव देखील ऐकलं. आपण या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने स्ट्रेट केला बॉल. इथून मात्र अगदी मोठा स्ट्रोक खेळल्यानंतर कुठे ना कुठेतरी संयम दाखवलाय. एका बाजूला सेन्सिबल खेळ तुम्हाला करावा लागेल. येणाऱ्या वेळेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर झुकून चालणार नाहीये. या स्पर्धेमध्ये चांगला आणि महत्वपूर्ण खेळ करायचा असेल तर आतिषबाजी, मोठे फटके, मोठे अटकार, मोठे चौकार तुम्हाला ठोकावेच लागतील. हात खोलावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, तरच आणि तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकून राहाल. वर्ष 35वे पर्व अगदी आपण पाहिलं. 35व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने मारलेला बॉल, एक चिकी सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि 35व्या पर्वामधलं अगदी आयोजन पाहिलं, त्या आयोजनाचं संपूर्ण मॅनेजमेंट गणेशजी सावर्डेकर सर असतील एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण त्यांची मॅनेजमेंट टीम, आमचे मंदार महाडिक देखील असू द्या, आणि त्यांच्या समवेत असलेली 70-70 टीम, स्कोरर आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन आणि यांचंही सहकार्य राहिलंय. त्याचा सर्वांचा देखील खारीचा वाटा आहे. आणि ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय त्यांचं देखील मनापासून कौतुक करावं लागेल, आभार मानावे लागतील. कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे सातत्यामध्ये होणारी स्पर्धा. या वेळेला मात्र वेगाने टाकलेला भन्नाट पेसने बॉल, अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते थेट बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना देखील पाहायला मिळतोय. षटक नंबर 2 या ठिकाणी अगदी आपण पाहिलं. फिलिकॉन हैदराबाद या टीम मध्ये खेळत असताना योगेश पवार आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुऱ्या हाताचा विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजापैकी एक रतनबुवा पाटील स्मृती चषक याही खेळाडूने गाजवलं. अगदी त्याच बरोबर हा खेळाडू प्रसिद्ध झाला आणि प्रसिद्ध होत असताना या खेळाडूचे फटके, या खेळाडूचा अंदाज काहीसा निराळा राहिला. तो योगेश पवार डावकुऱ्या हाताचा फलंदाज आता स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतोय. पाहूया हा खेळ आणि त्याचा खेळाचा नजारा आज तो चिपळूण आणि तमाम सावर्डेकरांना कशा पद्धतीने दाखवतो हेही पाहावं लागेल. अनेक चाहता वर्ग त्याचा देखील या ठिकाणी आलाय. इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याचे फटके, त्याचा अंदाज, त्याचा रंग, अगदी वेगवेगळ्या पद्धतीने अँगलचे फटके बनवताना हा खेळाडू सातत्यमय चर्चेत राहिलाय. आणि चर्चेत राहणारा हा खेळाडू आता स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतोय. योगेश पवार ऑन अ स्ट्राईक. अगदी पहिलाच बॉल हलक्या त्याने सुरुवात केली आहे योगेशने. एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर पहिल्या 2 सुरुवातीच्या विकेट आपल्याला वेगाने येताना पाहायला मिळाला. धावतं धावफलक अगदी संत आणि शांत ठेवलंय. एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, म्हणजे एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर
2 विकेटच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त पहिल्या 12 बॉल मध्ये एकूण धावा बनल्या 13, म्हणजेच येणाऱ्या 4 षटकांचा खेळ शेष आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढला तर ठीक, नाहीतर या स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला बॅकफूट वरती यायला वेळ देखील त्या ठिकाणी लागणार नाहीये. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, खेळामध्ये वेळ आणि वेळामध्ये खेळ कधी कुठे कोणाचा कसा बदलेल हेही कदापिही सांगता येत नसतं. त्याच्यासाठी आपल्याकडे एक्सपिरियन्स असावा लागतो आणि एक्सपिरियन्स असणारे हे क्लासिकल खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला देखील मिळत आहेत. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येतं आता मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक कोटातलं दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगल्या खेळाडूला बाद केलं होतं. तो निलेश आता गोलंदाजी स्ट्राईकवरती आलाय. पहिल्या 6 बॉलमध्ये 1 विकेट घेऊन 6 धावा देखील या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. आता वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईकला डावखुऱ्या हाताचा योगेश पवार. पाहूया योगेश पवारची पॉवर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते का. ओहो यावेळेला योगेश पवारला केलंय ते बाद. निलेशने पहिल्या बॉलवरती योगेश पवारला परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हलियन. देखील मिळतोय. एक मोठा आणि स्टार खेळाडू पैकी एक असणारा प्रशांत घरत ऑन स्ट्राईक आता येताना पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळणारा हाही एक मोठा आणि नामांकित खेळाडू आहे तो प्रशांत घरत आता स्ट्राईक वरती आलाय. पाहूया प्रशांत घरतची फटकेबाजी कशा पद्धतीने पाहायला मिळते. पालघर असू द्या, ठाणे असू द्या, भिवंडी असू द्या, संपूर्ण महाराष्ट्रभर याही खेळाडूची चर्चा राहिली आणि या खेळाडूने अनेक नामांकित स्पर्धा गाजवल्या. तो खेळाडू आता स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती निलेशने विकेट घेतली. योगेश पवारला माघारी परतवलं. आता स्ट्राईक वरती प्रशांत घरत याला आपण पाहतोय. प्रशांत घरतचा अंदाज आता या स्पर्धेमध्ये कसा राहतो हे पाहावं लागेल. ओहो या बेला मात्र त्या ठिकाणी पंचांनी स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट +1 म्हणजे धावा मिळतात त्या एकूण 2. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता स्ट्राईकला आता आपल्याला पाहायला मिळतात कृष्णा गवळी. कृष्णा गवळी यांच्या बॅटमधून अजून देखील मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. मोठा फटका सजलेला नाहीये. तो फटका आता सजतो का हे पाहावं लागेल. कृष्णा गवळी या वेळेला मात्र फटका उडवला. उंच 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 चाललेला बॉल, लांबी कमी उंची जास्त. कृष्णा गवळीला देखील त्या ठिकाणी परतावं लागतंय. विकेट नंबर त्या ठिकाणी. पाहूया थर्ड अंपायरचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलाय. आणि या ठिकाणी कृष्णा गवळीला देखील माघारी परतो तो निलेश. अगदी संध्याकाळच्या चहा नाश्त्यामध्ये नशिबाचा वडापाव खाऊन आलाय की काय मैदानाच्या आतमध्ये असंच वाटतंय. कारण का जसा तो आला ना, एका पहिल्या बॉलवरती योगेश पवारला पाठवलं, तिसऱ्या बॉलवरती कुठे ना कुठेतरी कृष्णा गवळीला पाठवलं आणि चांगल्या चांगल्या खेळाडूंना आता डगआउट्स मध्ये एका निलेश सारख्या आक्रमक वेगवान गोलंदाजाने डगआउट्सच्या सहाऱ्याला पाठवलंय. त्याची देखील आज चर्चा राहील. कारण का वेगाने टाकलेले बॉल, अगदी लेग कटरचा वापर त्याने देखील केला या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे की काय आता कृष्णा गवळी त्या ठिकाणी बाद झालाय. धक्का क्रमांक गडी क्रमांक 3 या ठिकाणी बाद होत असताना एका बाजूला पाहायला देखील मिळतोय. रॉयल स्ट्रायकर हा संघ प्रथम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तर दुसऱ्या बाजूला वैष्णव चेंबूर क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. उशिरालेल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेली मॅच, चालू असलेला सामना, पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय.
केरळ राज्यातून बिलॉंग करणारा खेळाडू जेनू याला आता आपण स्ट्राईक वरती पाहतोय. अनेक राज्यामधून येणारे खेळाडू या 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला पाहायला देखील मिळतील आणि त्यांचा खेळही आपल्याला पाहायला मिळेल. अनेक वेगवेगळ्या स्तरावरतून अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळलेले खेळाडूपटू आज या स्पर्धेमध्ये येतात, खेळतात, चमकतात आणि त्यांचा खेळ बहारदार राहतो आणि त्याचसाठी ही स्पर्धा ओळखली जाते. दमदार आमदार कार्यसम्राट शेखरजी निकम चषक 2025 चा आपण थरार पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र वेगाने टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 38 सर्कल मधून थोडेसे फंबल झाले, बाहेर जातात. एक धाव तर घेतली. अगदी पहा ना, सुरुवात पहा कशी झाली. चांगले चांगले खेळाडू बाद झाले, चांगल्या खेळाडूंना डगआउट्सला पाठवलं. एक्सपिरियन्स, तुमच्याकडे अनुभव किती आहे याची सातत्यमय चर्चा राहते. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. जर जगामध्ये सर्वोत्कृष्ट काय असेल ना तर तो तुमचा अनुभव आहे आणि आज तो तुमचा अनुभव तुम्हाला पणाला लावावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका मात्र परफेक्ट बॅटच्या रडारवरती सजलेला नाहीये. एकच धाव आली आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. जरूर एक एक धाव या क्रिकेटमध्ये जितकी महत्वाची आहे तितके मोठे फटके आपल्या बॅट मधून येणे देखील फार आत्ताच्या क्षणाला महत्वाचं आहे. जसं जसं वातावरण थंड होतंय, खेळाडू देखील थंड होताना पाहायला मिळत आहेत. बॅट तळपत नाहीये, मोठे फटके येत नाहीयेत, मोठा स्ट्रोक येत नाहीये आणि याचं कारण गोलंदाजीमध्ये असलेला स्टार नामांकित गोलंदाज निलेश. या वेळेला मात्र स्विच हिटचा फटका, टायमिंग मात्र मिस झालाय. इथून मात्र डायरेक्ट हिट जरूर केलंय. सरळ बॅटने फटके येत आहेत, आडव्या बॅटने फटके खेळायची काहीही त्या ठिकाणी गरज नसताना स्विच हिटचा फटका का खेळला जातोय प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल. स्ट्राईकला जिनू यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला छोटा पॅकेट बडा धमाका, ज्याचा वार, ज्याचा प्रहार, ज्याचा हल्ला वेगाने पाहायला मिळतोय तो निलेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. या वेळेला मात्र फटका फसलाय. निर्धाव आणि भरधाव बॉल NH 66 वरतून भरधाव वेगाने एखादी गाडी ओव्हरटॅक मारून निघून जावी ना त्या पद्धतीचा लास्ट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक नंबर 30 संपलाय म्हणजे एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा पहिला खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 17 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती बनल्यात आणि 17 धावेनंतर अगदी आपण पहिल्या 3 षटकांचा खेळ देखील संपलाय. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय त्याआधी आपण ऐकूया डीजेचा मधुर आवाज. प्रशांत घरत पाहूया पालघरचा प्रवास इथपर्यंत साधा सोपा नाहीये. कोकणात तुम्ही येता, कोकणात जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा कोकणातील सगळ्या प्रेक्षक वर्गांची तुम्हाला मनं जिंकायची असतात. आपल्याला खेळही दाखवायचा असतो, परंतु स्टार खेळाडू ज्या वेळेला स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतो ना त्याचा अंदाज प्रेक्षक वर्गाला पाहायचा देखील असतो आणि त्यासाठी प्रेक्षक वर्ग अगदी आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या खेळाडूच्या प्रतीक्षेत असतात, त्याच्या खेळाच्या प्रतीक्षेत असतात. प्रशांत घरत ऑन द स्ट्राईक. या वेळेला मात्र फटका अलॉंग विथ द कार्पेट आला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. एक धाव तर आली आहे. एकाच धावेवरती समाधान मानतायत. एक धाव क्रिकेटमध्ये जितकी महत्वाची आहे, एक कॅच जितकी महत्वाची आहे, एक मॅच जितकी महत्वाची आहे तितक्या एका धावेसाठी त्या ठिकाणी लढताना झगडताना पाहायला देखील मिळत आहेत. आज हार मानायची नाही आहे, जिंकून दाखवायचं आहे या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांची मनं जिंकत असताना आपल्याला सामना देखील जिंकायचा आहे या स्पर्धेमधला. या बेला मात्र ऑफ साइडला खूपच बाहेर टाकलेला बॉल, स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉलने कुठे ना कुठेतरी एक धाव त्या ठिकाणी ऍड होतीये. आता गोलंदाजांचा देखील खारीचा वाटा राहिला आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी आपण पाहिलं तर राहुल याला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाकडून चौथं षटक, वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन येत असताना आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत
प्रेक्षक वर्ग हळूहळू मोठ्या प्रमाणात गर्दी करताना क्रिकेटसाठी पाहायला देखील मिळत आहेत. या वेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा एक बॉल डॉट जसा जातोय तसा संघ कुठे ना कुठेतरी पराभवाच्या गर्द छायेमध्ये जाताना पाहायला मिळतोय की काय. कारण का प्रेक्षक वर्ग जितकी गर्दी करतील थोड्या वेळाने तितक्या प्रेक्षक वर्गाचा सपोर्ट देखील या संपूर्ण खेळाडूंना राहील. कारण का सावर्ड्यामध्ये येत असताना पाहायला मिळालं तर प्रेक्षक वर्ग अगदी संध्याकाळी 5 वाजल्यापासून या स्टँड मध्ये गर्दी करताना देखील पाहायला मिळाले आणि त्या प्रेक्षक वर्गांची देखील सातत्यमय चर्चा राहिली आहे. या वेळेला मात्र फटका सजवलाय. क्रिकेटच्या व्ही शेप मध्ये मारलेला बॉल सीमारेषा पार पहिला या ठिकाणी येतोय. षटकार जेनूच्या बॅटमधून 6 धावा. जेनू केरळ राज्यातून जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये येत असताना चिपळूणच्या सावर्डेच्या क्रीडांगणामध्ये आल्यानंतर त्याचा मारलेला क्लासिकल अंदाजामधला क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला देखील मिळतो प्रेक्षक वर्गाला. पुन्हा एकदा या वेळेला स्विचिटचा फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय. का खेळला जातोय, कशासाठी खेळला जातोय? स्विचिटचे फटके मगाशी देखील मिस टायमिंग राहिला, आताही मिस टायमिंग होताना पाहायला मिळतोय. सरळ बॅटने जितके फटके येत आहेत तितके साजेसे सोपे सरळ बॅटने आहेत. आपण अनेक वेळा म्हणतो ना, अगर इथून घी आपल्याला कुठे ना कुठेतरी काढायचं असेल तर आपला बोट कुठे ना कुठेतरी वाकडं करावं लागेल आणि त्यासाठी वाकड्या बॅटने त्या ठिकाणी फटका खेळला जातोय जेनूच्या बॅटमधून. तो अनसक्सेसफुल राहिलाय. पाहूया या वेळेला मात्र कॅचसाठी कॉल केलाय. शरीरापासून दूरवरचा असणारा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळताना देखील पाहायला मिळतात. आज अगदी आपण पाहिलं प्रमुख आणि मुख्य व्यासपीठावरती दिग्गज नामांकित आणि नामवंत असे या स्पर्धेचे आयोजक सर्वेसर्वा ज्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या आयोजकांनी एक सुंदर आणि दर्जेदार प्लॅटफॉर्म या स्थानिक आणि संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंना उपलब्ध करून दिला ते मुख्य आयोजक आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती पाहायला देखील मिळतात. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगाने केला होता. 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना यावेळेला मात्र स्ट्राईकला बॉल फेकी केलाय. अहो काय घडतंय? धावांची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये झपाट्याने वेगाने येताना पाहायला देखील मिळते. चार षटकांचा या ठिकाणी खेळ संपला आणि पहिल्या 4 षटकांमध्ये स्कोर कार्डचा अगदी आपण विचार केला तर धावा झाल्यात पहिल्या 24 बॉलमध्ये 29 धावा त्या ठिकाणी बनताना येताना खेळताना पाहायला देखील मिळतात. म्हणजे पहिल्या 24 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 29 धावा झाल्यात. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा केल्यात तर ठीक, नाहीतर या स्पर्धेमधला पराभव आपल्याला स्वीकारावा लागेल या मॅच मध्ये. तर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय साहिल मात्रे. आता उंच खुरा आणि वेगवान गोलंदाज आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहिलं ना तर मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला आपल्याला कुपन देखील उपलब्ध आहेत. प्रत्येक दिवशी आपण या स्पर्धेमध्ये 25 कुपन ऑन करणार आहोत आणि ते कुपन प्रेक्षक वर्ग आपण देखील घेऊ शकता. आपल्याला देखील विनंती आहे. आणि याआधी आपण या 2 मॅचच्या आधी त्या ठिकाणी कुपन देखील काढले होते. प्रेक्षक वर्ग आपण आलाय त्या ठिकाणी कुपन देखील आपल्यासाठी उपलब्ध आहेत. या स्पर्धेमध्ये येत असताना अनेक पारितोषिके आहेत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. खेळाडूंसाठी पारितोषिके आहेत, प्रेक्षकांसाठी पारितोषिके आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावरती चांगला खेळ तुम्ही केला त्यासाठी देखील पारितोषिके आहेत. लाख मोलाची आणि लाखांमध्ये वार्ता होणाऱ्या या स्पर्धेची ही स्पर्धा आज आपण पाहतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस. साहिल म्हात्रे पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धाव घेतली आहे त्या ठिकाणी प्रशांतच्या बॅटमधून. मोठा स्ट्रोक अजूनपर्यंत सजलेला नाहीये. त्या ठिकाणी धावांचा अगदी आपण विचार केला फक्त आणि फक्त 30 धावा स्कोर कार्ड वरती झालात. फ्लड लाईट्स आणि नाईट स्पर्धेचा थरार आज आपण पाहतोय. याची देही याची डोळा सबंध होणारा संपन्न सोहळा, या स्पर्धेचा थाट, या स्पर्धेचा माठ, या स्पर्धेचा अगदी थरार पहिल्या दिवसाचा पाहायला मिळतोय.
या वेळेला मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. एकच धाव आली आहे. गली रिजन मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. एकेरी धावेच्या मदतीने फक्त आणि फक्त वाढ जास्तीची होणार नाहीये. कुठे ना कुठेतरी रेड सिग्नल मिळालाय की काय आताच्या क्षणाला या गाडीला 4 षटक संपलेत. 5व्या षटकाचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये आता सध्याच्या घडीला चालू आहे. आणि प्रशांत घरत मगाचपासून शांत होते. ते म्हणतील ना आम्ही शांत आहोत परंतु संत नाही आहोत. या मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आमचाही खेळ तुम्ही पाहिल्याशिवाय जाऊ नका. प्रशांत घरत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला मात्र वेगाने टाकलाय साहिल मात्रेचा बॉल. मात्र काही कळत नाहीये. आपण अनेक वेळेला म्हणतो ना मनोरंजनामध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा का महत्वाचा असतो याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे साहिल मात्रे. अगदी नियंत्रित टप्प्यावरती केली जाणारी त्याची वेगवान धारदार बहारदार आणि तेज तर्रार गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. या वेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या ठिकाणी येत आहे. टिपताय झेल संपतोय. आता मात्र प्रशांत घरत यांचा खेळ त्या ठिकाणी संपलाय. विकेट त्या ठिकाणी आली आहे. म्हणजे जवळजवळ निम्मा संघ आता डगआउट्स मध्ये पाहायला मिळतोय. डीजे तर आता सध्याच्या घडीला आपण 2 खेळाडू या सावर्डेच्या क्रीडांगणामध्ये पाहतोय ना. दोन्ही खेळाडू केरळ राज्यातून बिलॉंग करणारे आहेत. एका बाजूला फिराज आहे दुसऱ्या बाजूला जेनू आहे. परंतु चांगले चांगले नामांकित खेळाडू आता डगआउट्स मध्ये पाहायला देखील मिळतात. केरळचे खेळाडू आता ही स्पर्धा गाजवतात की काय कारण काय येणाऱ्या उर्वरित काही बॉलचा खेळ शेष आहे. सेकंड लास्ट ओव्हर अगदी आपण पाहतोय साहिल मात्रे देखील आपल्याकडे असणारे अगदी अस्त्र शस्त्र क्षेपणास्त्र मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला देखील मिळतात. त्यांचा खेळ त्यांची वेळ ही आता मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण पाहायला मिळते. एका बाजूला वैष्णव चेंबूरचा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला रॉयल स्ट्रायकर हा संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा आताचा फिराज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल वेगाने टाकलाय. अगदी पडला बॉलने उसळी घेतली आहे त्या ठिकाणी आणि कुठे ना कुठेतरी थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला देखील मिळतोय. आपण दूरवरचा लांब पल्ल्याचा प्रवास या कोकण आणि स्वर्ग नगरीमध्ये येताना करताना पाहताना परंतु तो प्रवास कुठे ना कुठेतरी कठीण होतोय की काय आता या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये हे आपण पाहतोय. डावखुरे आताचा फलंदाज त्याच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक येणार का. याही वेळेला मात्र पुन्हा एकदा निर्धाव आणि भरधाव बॉल परंतु त्या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय. स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल आलाय. कुठे ना कुठे एक्स्ट्राची त्या ठिकाणी धावे येताना पाहायला मिळते. म्हणजेच आता साहिलचा कुठे ना कुठेतरी सहकार्य राहतंय प्रतिस्पर्धी संघासाठी. व्हाईट बॉल आलाय आणि स्कोअर कार्डचा अगदी आपण विचार केलात ना स्कोअर कार्ड वरती फक्त आणि फक्त एकूण धावा बनला 32. 32 धावा स्कोअर कार्ड वरती झालात. 5व्या षटकाचा आपण खेळ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला वेगाने टाकलाय बॉल. काय बॉल टाकतायत. अगदी या स्ट्राईक वरती असणाऱ्या फिराजला मात्र एकही बॉल त्या ठिकाणी खेळू दिला नाहीये. म्हणजे पहिल्या 5 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या 30 बॉलचा खेळ संपल्यानंतर स्कोअर कार्ड वरती फक्त आणि फक्त एकूण धावा बनला 32. 30 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 32 धावा झाल्यात. येणाऱ्या एका षटकाचा खेळ या ठिकाणी असेल तो शेष. एका षटकामध्ये अजून जास्तीत जास्त किती धावा बनवतात हे केरळ राज्यातले खेळाडू हे पाहावं लागेल. कारण का महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा खेळ मात्र यदा कदाचित लवकरच संपला आणि त्यामुळे की काय आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये केरळ राज्यातले खेळाडू आता खेळताना आपण पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम आणि
अंतिम षटक या पहिल्या इनिंग मधलं कोण घेऊन येत आहे हे पाहावं लागेल. आणि या स्पर्धेचे जनक युवकांचे आधारस्तंभ अनिरुद्ध निकम देखील या स्पर्धेमध्ये आहेत आणि ते देखील या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण युवा चेहऱ्यांना एक चांगली संधी मिळाली आहे. अगदी आपण पाहिलं क्रीडा क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, या क्षेत्रांमध्ये वाटचाल करणारे एक मोठं नाव अनिरुद्धजी निकम सर यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. आणि त्यांच्यामुळेच की काय या स्पर्धेला अगदी 4 चांद लागताना पाहायला देखील मिळालेत. त्यांचं संपूर्ण मॅनेजमेंट, त्यांची संपूर्ण असणारी टीम, नीट अँड क्लीन दर्जाचं त्यांचं कॅमेरा वर्क हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण पाहतोय. या चॅनल वरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटचा आणि अंतिम षटक या वेळेला मात्र दांडी 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 गुल विकेटचं पतन त्या ठिकाणी केलंय. पहिल्याच बॉलवरती रिषभने दाखवली आहे जेनूला बाहेरची दिशा. तर आता जवळजवळ निम्मा संघ डगआउट्सला बसताना पाहायला देखील मिळतो आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी मुंबईकर याला आता आपण स्ट्राईक वरती पाहतोय. आणि एका बाजूला पहिल्या बॉलवरती विकेट आली. पाहूया स्ट्राईक वरती विकी मुंबईकर याला आपण पाहतोय. डावखुरे हाताचा फलंदाज या वेळेला फटका चांगला सजवला. बॅटच्या रेड्यावरती आलेला बॉल, परंतु बॉल चालला आरपार सीमारेषा पार. षटकार 6 धावा. थँक्यू. आता प्रेक्षक चिन्ह पडला असेल. विकी मुंबईकर होता तरी कुठे, लेट आला थेट आला, परंतु शेट मैदानाच्या आतमध्ये ग्रेट येताना पाहायला देखील मिळतोय. काय फटका पाहायला मिळाला. अगदी निराळ्या अंदाजामध्ये घुटना टेक और तमाशा देख विकी मुंबईकरचा त्या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. 6 धावा आलात आणि 6 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती फेरबदल होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला 38. 38 धावा स्कोर कार्ड वरती आता झालात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज पुन्हा एकदा या वेळेला मात्र पॅडवरती ब्रश होणारा बॉल, पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट आली आहे. तू चल मैं आया अशी परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मध्ये येताना पाहायला मिळतो ऐश्वर्य सूर्य याला पण स्ट्राईक वरती पाहतोय.
उर्वरित 3 बॉल शेष आहेत. सेकंड बॉल वरती षटकार येताना पाहायला मिळाला, परंतु तिसरा बॉल जसा पॅड वरती लागला ना तसा विकी मुंबईकर डगआउट्स मध्ये परतताना त्या ठिकाणी पाहायला देखील मिळाला. पुन्हा एकदा रिषभ याला पण पाहतोय, शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. यावेळेला फटका मात्र हलक्यात मारलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, त्या ठिकाणी विकेट घेतली आहे. धावचीच्या स्वरूपात केलाय ते बाद. ऐश्वर्य सुर्वेला परतावं लागतंय, गेल्या पावली परत आलाय ऐश्वर्य सुर्वे त्या ठिकाणी. विकेट गेल्यात, जवळजवळ निम्मा संघ डगआउट्स मध्ये पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीजय लप्पा याला आपण पाहतोय. याही वेळेला फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक 38 सर्कल मधून येतात, एक धाव त्या ठिकाणी आली आहे. इथून मात्र काय घडतंय, नॉनस्ट्राइकला बॉल फेकी केलाय, बॅकअप आहे त्या ठिकाणी. एक वाईच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव आली आहे आणि एक धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात फक्त आणि फक्त 39 रन. 39 धावा स्कोअर कार्ड वरती झाल्यात. या पहिल्या इनिंग मधला शेवटच्या षटकातला शेवटचा बॉल या ठिकाणी आहे तो शेष, आणि शेवटच्या बॉल वरती मोठा स्ट्रोक येतं का हे पाहावं लागेल. या आधीच्या मॅच मध्ये 49 धावा बनल्या होत्या, आता 39 बनल्यात. इथून या येणाऱ्या शेवटच्या बॉल वरती किती बनतात हे पाहावं लागेल. या वेळेला शेवटचा बॉल अलॉंग विथ द कार्पेट बॉलला ड्राइव्ह केलाय, एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगाने केलाय, दुसरी धाव ती धोकादायक ठरली आहे आणि त्या ठिकाणी विकेट त्या ठिकाणी आली आहे. म्हणजे 9 विकेट जवळजवळ गेल्यात स्कोअर कार्ड वरती. अगदी आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये रॉयल स्ट्रायकर या संघाच्या एकूण धावा झाल्यात पहिल्या 36 बॉल मध्ये 40 धावा, आणि सेकंड इनिंग मध्ये 41 धावांचं आव्हान असेल. 36 बॉल 41 धावा या वैष्णव चेंबूर या संघाला. आणि सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहात महाराष्ट्र आणि भारतभर जे प्रसिद्ध आहेत नामांकित समालोचक आणि आमचे जयेश भोसले सर यांचे गुरुवर्य, आणि या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये फेरबदल होताना पाहायला मिळेल चंदूजी शेट्टे सर यांना आपण ऐकू या सेकंड इनिंग मध्ये. आणि त्याआधी मी धन्यवाद मानतो या ठिकाणी गणेशजी सावरटकर यांनी संधी दिली, मंदार महाडिक त्यांचा देखील आभार मानतो, आणि 70-70 स्पोर्ट्सची संपूर्ण टीम या पहिल्या इनिंग मध्ये आपला आमदार कार्यसम्राट शेखरजी निकम चषक 2025 चा थरार. थँक्यू. निकम प्रतिष्ठान सावडे व यंग बॉयज क्रिकेट क्लब सावडे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2025 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या रात्रीच्या सत्रातील हा चौथा सामना सुरू असताना सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहिती आहे की 5
येतोय वैष्णव चेंबूर नाविद खलिफे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्याही वर्षी सेमीफायनलमध्ये हा संघ पाहायला मिळाला होता आणि याही वर्षी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. चेंबूर सुभाषनगर त्याचबरोबर घाटला या परिसरातील स्थानिक खेळाडूंना मात्र एकत्र केलंय नाविद खलिफे यांनी. आणि वैष्णव म्हटलं तर सुभाषनगर ज्या ठिकाणी ज्या मैदानामध्ये राज कपूर मेमोरियल ट्रॉफी व्हायची त्या मैदानात सराव करणारा हा संघ आणि आज वैष्णवच्याच नावाने ही टीम इकडे पाहायला मिळते. स्थानिक खेळाडू आहेत परंतु कामगिरी चांगली केली आहे. परंतु समोरही तेवढाच मोठा संघ आहे आणि आता दुसऱ्या डावामध्ये जरी धावसंख्या छोटी वाटत असेल मॅच चांगली होईल कारण अनुभव आणि एका बाजूला युवा जोश असा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला चंदन तलवार पूर्वाश्रमी जर पाहिलं तर घाटल्यातलं क्रिकेट त्यांनी चांगलं खेळलंय. आता नवी मुंबई नेरूळ परिसरामध्ये क्रिकेट खेळतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अलिबागचे एक नामवंत खेळाडू आहेत निखिल पाटील आणि गोलंदाजीसाठी गुजरातचे जादूगर ज्यांनी मानाच्या सुप्रीमोमध्ये 4 व्हीलर कार सिरीजच्या स्वरूपात जिंकली आहे. असे वय हा फॅक्टर त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाहीये परंतु बॉल दोन्ही बाजूला गरगर फिरवणं ही त्यांची ओळख आहे. परंतु पहिलाच बॉल चंदन तलवार बॅट नाही फिरवली तलवार फिरवली जणू काही बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पार चौकार. लागेल रॉयल स्ट्रायकरला. नाजिम गुल्ली यांच्यासारखे नामवंत गोलंदाज आहेत जरूर परंतु प्रयत्न प्रत्येकाला करावे लागतात आणि प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं. यावेळेला कुटप्याचा बॉल होता थोडेसे शफल पहिलेच झाले मन ओळखलं होतं कदाचित गोलंदाजांचं. ऑन साईडला ढकलला हा बॉल तिकडे एक धाव घेतली गेली आहे आणि धावसंख्या 5 वर जाताना पाहायला मिळते. निखिल यांना आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग म्हणा किंवा रायगडातील विविध स्पर्धा निखिल पाटील यांनी देखील गाजवलेल्या आहेत. डावखुरे आताचे चांगले खेळाडू आहेत आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आता बॅटिंगसाठी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर याही परिस्थितीमध्ये मॅचला कुठेतरी थांबवायचं आहे हा इरादा रॉयल स्ट्रायकर संघाचा आहे. आज या संघाचं व्यवस्थापन देखील जर पाहिलं तर निलीजी परदेशी त्याचबरोबरीने रोहित गलांडे यांना देखील व्यवस्थापकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. आज वलयांकित खेळाडू मात्र आजही पाहिलं परंतु उद्याचा दिवस चुकू नका. उद्या चारही टीम जर पाहिलं तर सुपर डुपर हिट. या ठिकाणी प्रथमेश पवार नानाची टीम परदीन केतन मात्रे दुसऱ्या बाजूला बबलू पाटील आणि कंपनी ओमकार देसाई आणि कंपनी महेश नानगुडे आणि कंपनी. माझ्या मते उद्या रथी महारथी उद्या इकडे असणार आहेत. टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे उद्या या मैदानात. आजही तेवढेच दर्जेदार खेळाडू पाहायला मिळत आहेत परंतु उद्या सुद्धा आपण आवर्जून या मॅच साठी या ज्यांनी प्लॅनिंग केलं असेल या स्पर्धेसाठी यायचंय लवकरात लवकर येऊन आपली जागा फिक्स करा. तर सध्या आपण एका बाजूला रॉयल स्ट्रायकर आणि एका बाजूला वैष्णव चेंबूरची मॅच पाहतोय. गेल्या वर्षी सगळ्यांनाच धक्का देत असताना वैष्णव चेंबूर संघाने मात्र सेमीफायनल गाठली होती. मला आठवते बॉबीने 1 बॉल 6 असताना 6 मारला होता गेल्या वर्षी. समोरच्या दिशेने खेळलाय चंदन तलवार आणखीन एक जबरदस्त फटका खेळताना पाहायला मिळत आहेत. हाही बॉल जातोय सीमा रेषा पार चौकार. धाव फलक जर पाहिलं तर या ठिकाणी पुढे जात असताना पाहायला मिळेल. यावेळेला रिव्हर्स खेळलेत परंतु यावेळेला फटका फसलाय. सगळं काही चांगलं सुरू होतं परंतु वेगळा फटका खेळायला गेले चंदन आणि त्या प्रयत्नात बाद होत आहेत. परंतु संघाची धावसंख्या जर पाहिली पहिली ओव्हर सुरू आहे धावसंख्या 10 झाली आहे.
प्रेक्षक आमच्या स्टेजच्या बाजूला जर पाहिलं तर बरेचसे प्रेक्षक उभे आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, बाकी पुढे गेल्यानंतर बऱ्याचशा गॅलरी आहेत ना, त्यामध्ये जागा आहे, आपण त्या ठिकाणी स्थानापन्न होऊन मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती असणार आहे. आजच ही परिस्थिती आहे, तर जसजशी स्पर्धा पुढे जाईल प्रशांतजी काय परिस्थिती असणार आहे, आणि कारण ही स्पर्धा मानाची आहे, ही स्पर्धा सन्मानाची आहे, ही स्पर्धा अभिमानाची आहे आणि प्रत्येकाला पाहायची सुद्धा आहे. आज पहिल्या दिवसापासून चहलपहल सुरू झाली. आयोजकांचं नीटनेटकं दर्जेदार आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यंग बॉईज जर पाहिलं तर गेली कित्येक वर्षे या स्पर्धेला आयोजित करत आहे. यावेळेला टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल फिरतोय, चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आकाश मैदानात आलेत खरे 10 धावा. अजूनही जर पाहिलं तर 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 31 करायच्या आहेत. 5 ओव्हरमध्ये 31 धावांची आवश्यकता. मॅचला जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. शेखर सरांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आहे आणि शेखर सरांनी जो काही कामाचा डोलारा उभा केलाय त्याची चर्चा देखील होताना पाहायला मिळेल. पेट माप चिपळूण येथे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात जात होते आणि त्यासाठी पूर संरक्षक बंधारा याच्यासाठी देखील तब्बल 20 कोटींचा निधी मंजूर करण्याचं काम आणि मात्र साहेबांच्या माध्यमातून त्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर चिपळूण शहराच्या प्रत्येक विभागामध्ये आपल्या शरीर स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी ओपन जिमचं देखील मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. विविध कामे आहेत आणि त्यांची देखील आम्ही चर्चा करणार आहोत. प्रेक्षकांना एक फक्त विनंती असणार आहे की कॅमेरा स्टँड आहे त्या ठिकाणी त्या कॅमेरा स्टँडवर कोणीही चढू नये अशी विनंती असणार आहे. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी निखिल आणि आकाशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळायचा प्रयत्न जरूर होता. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सीजी लप्पा केरळचे बॉलर आहेत, गोलंदाजीसाठी आलेत. पहिला बॉल त्यांनी डॉट केलेला आहे. अजूनही 31 धावांची आवश्यकता आणि 29 बॉल बाकी आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. मॅच मध्ये यायचं असेल तर विकेट घ्यावे लागतील आणि डॉट बॉल टाकावे लागतील. चोरस पाहायला मिळते क्रिकेटच्या खेळामध्ये, म्हणून तर आपल्याला आवडतो. हो या वेळेला देखील बॅकफुटला जात देखील खेळायचं होतं पॉइंटच्या दिशेने, नाही यशस्वी झाले. चांगला बॉल पाहायला मिळाला. प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर 70 स्पोर्ट्सवर देखील गर्दी झाली आणि ती उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. टप्पा पडल्यानंतर अँगल बनवत बाहेर बॉल गेलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला. चिपळूण शहरात जर पाहिलं तर ट्रॅफिकची समस्या मोठी असल्या कारणाने चिपळूण शहरात पेठ माप मुरादपूर ब्रिज सुमारे तब्बल 22 कोटीची कामे देखील सुरू असून चिपळूण शहरातील ट्रॅफिक कमी करण्यासाठी देखील हातभार लागणार आहे. असे एक ना अनेक कामं मात्र सरांच्या माध्यमातून झालेली आहेत किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये होणार आहेत. आणि दुसऱ्या टर्ममध्ये मात्र आपण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये सरांना पाहतोय आणि आज चर्चा सरांची आणि सरांच्या स्पर्धेची. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. धावा मात्र या ठिकाणी एका बाजूला करायच्यात. लक्ष छोटं वाटत असेल तरी देखील मॅच आहे, काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. गाफील राहून चालत नाही. दोन्ही संघांना अलर्ट राहावं लागतं. विचार प्रत्येक बॉलवर धावासाठी करावा लागतो आणि धावा रोखण्यासाठी. टप्प्याचा बॉल निखिलने मात्र या ठिकाणी जोरदार प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. षटकार. आणि इकडे जर पाहिलं तर या षटकाराने तो थोडासा दबाव निर्माण केला होता, तो हटवलाय. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा धावफलकावर आहेत. 41चा पाठलाग करायचा. एका बाजूला युवा खेळाडूंचा संच वैष्णव इलेव्हन चेंबूर. याही वेळेला पुन्हा विकेट करायला गेले. बॅट फिरवली परंतु बॉलचा अंदाज नाही घेतला, त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 16वर थांबलेली आहे. रॉयल स्ट्रायकर हा सुद्धा संघ बलवान आहे. भारतीय टेनिस क्रिकेटमधील नामवंत ख्यातनाम खेळाडूंचा या संघात समावेश पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला चेंबूर परिसरातील खेळाडूंचा समावेश एका बाजूला. जावेद खलिफे
या दोन क्रिकेट प्रेमी बंधू आणि रत्नागिरीचे सुपुत्र यांचा संघ आहे. बिग हिट फटका खेळलाय खरा परंतु फटका फसलाय. फिल्डर निघालेत मागे 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 आणि तिकडे योगेश पवार चेंडूच्या खाली आले आणि त्यांनी पकडली एक अप्रतिम कॅच. विकेट. मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी या स्पर्धेने या खेळाडूला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. हर्षल शिवगन घाटला चेंबूर मुंबईचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मागील वर्षी एक चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकला होता याच खेळाडूने. आणि घाटल्याविषयी देखील मला सांगायला आवर्जून आवडेल कारण मुंबईचा एक असा परिसर आहे सर्वसामान्य मराठी कुटुंब त्या ठिकाणी राहतात आणि जवळपास 120 ते 125 टीम ओरम खेळणाऱ्या एका प्रभागामध्ये राहतात. त्याच परिसरातून मात्र एक खेळाडू देखील बऱ्यापैकी येत आहेत. आणि परंतु आज पाहायचंय कारण विकेट जर आल्या तर दबाव वाढत जाणार आहे. आणि इकडे जर पाहिलं तर 16 धावा धावफलकावर आहे. 4 चेंडू निर्धाव टाकलेत. एका चेंडूवर धावा आल्या परंतु त्या 6 आल्या. आणि आता मात्र हर्षल यांना बॅटिंगसाठी आपण पाहतोय खरे. आल्या पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 17 वर जाते. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 41 धावांची आवश्यकता आहे आणि अजूनही 24 चेंडू मध्ये 24 धावा म्हणजे चांगला टप्पा गाठलाय. 24 चेंडू 24 सोपंही नाहीये आणि अवघडही नाहीये. विकेट एका बाजूला टिकून ठेवायच्या धावा करायच्यात एका बाजूला विकेट घ्यायच्याच आहेत आणि डॉट बॉल सुद्धा टाकायचे. पाहूया 4 ओव्हर मध्ये काय होईल. डीजे. साठी आणखीन एक केरळचे खेळाडू गोलंदाजीसाठी आले. 24 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला संघ पाहायला मिळतोय रॉयल स्ट्रायकर, एका बाजूला वैष्णव चेंबूर यांच्यातील मॅच. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर. फिराजने बॉल फिरवलाय आणि एसटी रक्षकांकडे पाठवलाय. टप्पा जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर अगदी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक तेच पाहायला मिळतं. बॅक टू बॅक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळेला चांगला बॉल टप्प्यावर पाहायला मिळाला. लेंथवर पाहायला मिळाला. तिकडनं थोडासा टर्न पाहायला मिळाला. 22 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. लक्ष छोटं आहे परंतु याच्यामध्ये देखील फाईट होईल कारण दोन्ही संघ हार मानणारे नाहीयेत. एका बाजूला अनुभव आहे. भारतीय टेनिस क्रिकेटमधील मोठमोठे खेळाडू आहेत. एका बाजूला स्थानिक खेळाडू सुभाषनगर घाटला या परिसरातील आहेत जरूर परंतु तेही टॅलेंटेड आहेत. ओ याही वेळेला बॅट खरी फिरली खरी परंतु हाही चेंडू निर्धाव जातोय. डॉट बॉल आले तर दबाव वाढेल परंतु दबाव वाढवायचा असेल तर धावा कराव्या लागतील. 3 चेंडू मात्र लगातारचे निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. फिराज केरळ मधून इथपर्यंत का प्रवास केलाय दाखवून देत असताना पाहायला मिळत आहेत. 17 धावा धावफलकावर. 21 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. एकमेकांशी चर्चा देखील खेळाडू या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आकाश आणि हर्षल. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल
याला क्रिकेट म्हणतात. इकडे हार मानून चालत नाही, फाईट करावी लागते. बॅक टू बॅक चौथा चेंडू मात्र निर्धाव टाकलाय आणि अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल या ठिकाणी. थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्याच प्रयत्नात डॉट बॉल देखील येत आहेत. डॉट बॉल दबाव वाढवतील, दबाव हटवावा लागेल. यावेळेला मात्र चांगला फटका खेळलाय. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याचाच फायदा घेतला आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. स्ट्रोक आले तर बॅटरचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि डॉट बॉल आले तर बॉलरचा आत्मविश्वास वाढणार आहे. धावसंख्या 19 झालेली आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ जो आपल्याला दिवसाही आनंद देतो आणि रात्री सुद्धा आनंद देतो, आज आपण सावर्ड्यात घेतोय तो आनंद. यावेळेला वेगवान चेंडू आला खरा, परंतु त्याला आता स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवले. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवला गेला तोपर्यंत 1 धाव, परंतु काय बॉलिंग केली आहे. फक्त 3 धावा खर्ची केल्या या गोलंदाजाने. अप्रतिम कामगिरी. आणि आता जर पाहिलं तर 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे. 3 ओव्हरमध्ये 20 झाल्या, 3 ओव्हरमध्ये 21 पाहिजेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर गांधेरेश्वर परिसरात लाईटचे काम, त्या परिसरातील रस्ता का पूर्ण करण्याचं काम असेल. कोकणातील डोंगराळ भाग पावसामुळे रस्ता खचतो, खाली येतो. त्यासाठी बजेट अंतर्गत गॅबियन ऑल या 20 कोटीच्या कामांना देखील अशा प्रकारचं पहिल्यांदाच त्या पद्धतीचं काम देखील कोकणामध्ये पहिल्यांदा सरांच्या माध्यमातून करण्यात आलंय. पवनगड, प्रचितगड, गडावरचे शिडीचे काम देखील सरांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर विविध कामे आणि त्याचा देखील आपण आवर्जून उल्लेख करतोय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आत्ताच बोंडे गावचे आनंद जाधव, प्रकाश जाधव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जमीरभाई आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आनंद जाधव आणि प्रकाश जाधव यांचं आपण स्वागत करावं. गौरव सुर्वे आणि जमीरभाई मुल्लाजी आपण यांचं स्वागत करावं. मॅच आता अगदी चुरशीची होऊ लागलेली आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत मुंबईच्या अंधेरी DN नगर परिसरातील एक नामवंत खेळाडू ऐश्वर्य सुर्वे आलेले आहेत. मुंबई कस्टम मध्ये ॲज अ क्रिकेटर म्हणून ते कार्यरत सुद्धा आहेत आणि तेच गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. परंतु आता हर्षल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आकाश या दोघांना बॅटिंग करावी लागणार आहे. हो, गती कमी, पाठीमागे बॉल जाताना पाहिला मिळाला आणि इकडे मात्र 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाते ती 22-19 अजूनही पाहिजे. 16 बॉल 19. मजा येईल मॅच मध्ये जसजशी मॅच पुढे जाईल. वैष्णव चेंबूर की या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी केलेला अप्रतिम असा परफॉर्मन्स आणि मुंबईतील छोट्या छोट्या कावींना स्पर्धा आता हा संघ गाजू लागलेला आहे. यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रात हर्षलची बॅट अगदी वेगात फिरली. यावेळेला 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 24 धावा धाव फलकावर. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 17ची आवश्यकता आहे. 15 बॉल 17. आमदार शेखर निकम चषक आपण पाहतोय. यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डेचं हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. ऐश्वर्य सुर्वे हर्षल यांच्यासाठी बिग हिट. टोलावलाय बॉल. काय जबरदस्त फटका खेळलाय. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय. सिक्सर.
घातलेले आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 9 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सरांच्या एका महत्त्वपूर्ण कामाचाही मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतोय. संगमेश्वर तालुक्यातील अतिशय डोंगराळ भाग असलेल्या निवदे हे गाव आणि या गावाच्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठी नदी आहे आणि नदीच्या पलीकडे जाण्या येण्यासाठी एक छोटासा लोखंडी साका होता आणि त्यावरून प्रवास करणं म्हणजे खूप अवघड असायचं आणि त्याच्यावरून जर पाहिलं तर साधा सिंगल माणूस जायला देखील भीती वाटायची. परंतु 2018च्या निवडणुकीमध्ये साहेबांनी शब्द दिला होता, मी निवडून आल्यानंतर पहिलं काय करेल तर हे काम करणार आहे आणि बोलेच चाले त्याची वंदावी पावले. सरांनी निवडून आल्यानंतर CRFच्या माध्यमातून 4 कोटीचा ब्रिज मंजूर करून आज त्या ठिकाणी जर पाहिलं तर लोक तर जात आहेत परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ देखील होताना पाहायला मिळते आणि सरांनी त्या गावाचा खूप मोठ्या प्रमाणावरचा हा प्रश्न देखील सोडवलेला आहे. अशी एक ना अनेक कामं शेखर निकम सर यांच्या माध्यमातून झाली आहेत. मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला झुंज द्यावी लागते आणि इकडे लढावं लागेल. बॉलिंग साठी आलेत फिराज, केरळचे खेळाडू आहेत. समोर जर पाहिलं तर एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. जबत मॅचच्या दिशेने 11 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. विजय जवळ आलाय परंतु अजून झाला नाही. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला रिव्हर्स साठी फिरले आणि आणखीन एक डॉट बॉल. काफिल राहून चालणार नाहीये. फाईट करावी लागणार आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. अजूनही 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्या. 10 चेंडू 9. यस, यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट टाकलेत. या गोलंदाजाने मागील ओव्हर मध्ये सुद्धा 3च धावांचं षटक टाकलं होतं. आता मात्र 9 मध्ये 9. याला म्हणतात क्रिकेट. परंतु चर्चा करतायत साहिल गुडेकर देखील त्यांच्याशी चर्चा करतायत. एक युवा टॅलेंटेड खेळाडू साहिल देखील तिकडे आहेत खरे परंतु सध्या आकाश थोडंसं स्ट्रगल करतायत आणि त्यामुळे चर्चा महत्वाची असते आणि ती चर्चा आता झाली आहे. पाहूया काय होईल. पुन्हा एकदा फिरास वेगवान फटका खेळला खरा. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि तिकडे साहिल गुडेकर आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती 34 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 8 बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत. कोण म्हणतं जास्त धावांचे सामने रंगतात, कमी धावांचे सुद्धा सामने रंगतात आणि असाच एक सामना आज पहिल्याच दिवशी आमदार शेखर निकम चषकामध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. शेखर निकम सरांनी जर पाहिलं तर मागील म्हणजे दोन्ही टर्म मध्ये जर पाहिलं तर कामांचा जो विकास काय असतो, विकासाचं दुसरं नाव शेखर सर. आणि इकडे जर पाहिलं तर हा सामना चांगलाच रंगलाय. अजूनही 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आला खरा परंतु त्या ठिकाणी बॉल अडवला जातोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या अजूनही जर पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता आहे आणि 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कंपल्सरी चेसचा नियम आहे या स्पर्धेचा जो नियम आहे. आणि आता जर पाहिलं तर साहिल गुडेकर यावर्षी माणगाव प्रीमियर लीग मध्ये ज्याने मोटरसायकल जिंकली आला आणि पहिल्याच बॉलवर बिग हिट केलाय सुद्धा परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. साहिल गुडेकरला माघारी परतावं लागतंय आणि मॅच गेली आता 6 चेंडू.
अजित पवार आलेले आहेत उर्फ बाळा घाटल्यातील खेळाडू आहेत आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत खरे. परंतु पाहूया 6 चेंडू 6 धावा, एक रंगतदार सामना. क्रिकेटचा खेळ आहे, तुम्ही जो चांगला खेळणार तो जिंकणार, त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करायचे. शेवटच्या क्षणापर्यंत जर पाहिलं तर फाईट करायची आहे. अजूनही मॅच बनलेली आहे, जो चांगला खेळणार तो जिंकणार आहे. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रेक्षकांना चुरस पाहिजे सर, आणि ती चुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवसच चर्चेत राहिलाय, उद्यापासून जर पाहिलं तर आणखी घमासान आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेचे नियम आणि अटी सगळ्या टीमला दिल्या गेलेल्या आहेत, त्याच्या अंतर्गतच क्रिकेट खेळलं जाणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॉलिंगसाठी सिजिदप्पा, श्रीजिलप्पा केरळाचा खेळाडू आहे. बॉलिंगसाठी केरळ, परंतु बॅटिंगसाठी जर पाहिलं तर 2 चेंबूर परिसरातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 6 धावा, चुरस. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि पहिल्या बॉलवर धाव घेतलेली आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. इकडे चुका करून चालणार नाही. बॉलरने चुका केल्या तर धावा येतील, बॅटरने चुका केली तर डॉट बॉल येतील, फिल्डरने चुका केल्या तरी देखील धावा येतील, त्यामुळे चुकी करायची नाहीये. एक चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही चुरस आहे क्रिकेटच्या खेळाची. यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे गेली 35 वर्ष याच मैदानामध्ये क्रिकेटची स्पर्धा आयोजित करताय आणि महाराष्ट्रातील एक नामवंत आणि जुनी जाणती स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. याच मैदानात कृष्णा सातपुते बहरले, याच मैदानात ओमकार देसाई यांना पाहिलं, प्रथमेश पवार यांना पाहिलं, अविनाश जाधव यांना पण पाहिलं, सँडी जगताप यांना पाहिलं, एजाज कुरेशी यांना पाहिलं. अशी कितीतरी नावं या मैदानातून लोकप्रियता मिळवताना पाहायला मिळालेली आहेत. यश शंतनू गायकर, उमेश मांजरेकर ही नावं कशी विसरता येतील. प्रवीण तांबे यांना देखील या मैदानात आपण टेनिस बॉलचं क्रिकेट खेळताना पाहिलेले. श्याम वागडे यांना आपण या ठिकाणी पाहिलंय. मॅच चालू ठेवायची आहे. राहुल 11चे कल्याणी घोरपडे यांच्यापासून जर पाहिलं तर खूप सारे खेळाडू इकडे खेळलेले आहेत. चला चला मॅच सुरू करा. 5 बॉल 5. उमेश मांजरेकरांनी किंवा अविनाश जाधव यांनी मारलेले लांबवर आणि ही ती स्पर्धा आहे ज्या स्पर्धेने कोकणातील क्रिकेट समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. कोकणातील तळागाळाच्या घटकांपर्यंत क्रिकेट त्या कालखंडामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. चला मॅच सुरू करायची. आयोजकांच्या सूचना आहेत, रणनीती जरूर बनवा, परंतु मॅचही लवकर सुरू करा, कारण यानंतर आणखी 2 मॅचेस असणार आहेत. प्रशांत आदवडी सरांची देखील आठवण आहे. या मैदानात त्यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय आणि जो क्रिकेट खेळू शकतो माझ्या मते तो बऱ्यापैकी समालोचन करू शकतो. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न तो मात्र या ठिकाणी यशस्वी नाही झालाय. बॉल कीपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी बॉल बाकी आहे ते 4 धावा करायच्या त्या 5. 4 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सगळ्यांचं लक्ष लागलंय. रॉयल स्ट्रायकर माझ्यामध्ये अख्ख्या घाटल्याचंही लक्ष लागलं असणार आहे, चेंबूरचंही लक्ष लागलं असणार आहे या मॅचवर. पुढे सरसावस्टो खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही, बॉल नाही भेटत आहे. आता जर पाहिलं तर समीकरण पुन्हा बदलतंय. 3 मध्ये 5 धावांची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. धावसंख्या जर पाहिली तर केवळ 40 झाली होती, 41 करायच्या होत्या आणि त्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न आहे, परंतु मॅच नाही संपली. अजित एखादा मोठा फटका खेळावा लागेल, एखादा मोठा फटका मात्र या ठिकाणी खेळावा लागणार आहे आणि जर का तो आला मॅच मध्ये मजा येईल, परंतु तो खेळावा लागेल. 3 बॉल मध्ये 5. आता एखाद्या मोठ्या फटक्याची देखील आवश्यकता आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 3 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. थरार नाट्य रंगलेलं आहे या ठिकाणी क्रिकेटचं. रॉयल स्ट्रायकर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वैष्णव चेंबूर.
अतिशय चुरशीचा सामना आपण सध्याच्या घडीला पाहतोय. याही वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय खरा, परंतु तो आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आणि आता पाटील यांच्या मालकीचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. पुरस्कर्त्यांचं नाव देखील गरजेचं आहे, कारण मेहनत ते सुद्धा खूप घेत असतात. आपल्याला पाहिजे तो खेळाडू आपल्या टीम मध्ये समाविष्ट करतात. दुसऱ्या बाजूला नावेद खलिफे, निखिल चव्हाण येत आहेत. जबरदस्त खेळाडू आहेत निखिल सुद्धा, परंतु पाहूयात आता काय होणार. निखिलने देखील मुंबईतील बऱ्याचशा संघांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, परंतु आता 2 चेंडू बाकी आहेत आणि 5 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एक मोठा फटका येईल का? परंतु केरळचा हा बॉलर देखील श्रीजील अप्पा, काय अप्पाने, या अप्पाचा विषय हार्ड आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत, मॅच नाही संपली आहे, प्रयत्न करावे लागतील. एखादा मोठा फटका आला तर मजा येईल मॅच मध्ये. पाहूया, दोन्ही संघ प्रयत्न करतायत जिंकण्यासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं असतं क्रिकेटच्या खेळात. ओहो हो, फटका खेळलाय परंतु टायमिंग नाही झालंय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि आता मॅच गेली आहे. 1 बॉल आणि 4 धावांवर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर येताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना सुद्धा हेच पाहिजे होतं, मॅच मधील चुरस पाहायला मिळते. परंतु निखिल चव्हाण जे बॅटिंगला आलेत ना, या खेळाडूला मी कित्येक मॅचेस बॅटिंगच्या जोरावर जिंकून देताना पाहिले गाठल्यात. आणि आता तेच निखिल. आणि पाहूयात, शेवटच्या 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. बॉलरने मन जिंकून घेतलेली आहेत. केरळवरून आला परंतु सगळ्यांची मन जिंकून घेतोय. परंतु प्रेक्षकांनो, पहिल्या दिवशी ही मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली लढत पाहायला मिळते. आमदार शेखर निकम चषक 2025 35वा पर्व. शेवटचा बॉल, 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. एका बाजूला श्रीजील अप्पा, एका बाजूला निखिल चव्हाण. निखिल की श्रीजीत, काय होणार या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. चांगला संघर्ष रंगलाय. कमी धावसंख्येमध्ये मॅच रंगली आहे, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत या खेळामध्ये काहीही होतं. निखिल बॅटिंग साठी आहेत. आणि आपल्या अप्रतिम बॉलिंगच्या जोरावर रॉयल स्ट्रायकर नेताजी पाटील आणि कंपनी विजयी होताना पाहायला मिळतात. काय मॅच झाली आहे. जरी सामना पराभूत झाले असेल, आपण वैष्णव चेंबूर साठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण नवीन मुलं आहेत, चांगली खेळली, ते सुद्धा उदयोन्मुख खेळाडू आहेत. नावेद खलिफे यांची टीम, त्यांनी देखील चांगली खेळी केली, परंतु या मॅच मध्ये पराभव होतोय. रॉयल स्ट्रायकर नेताजी पाटील आणि कंपनी, भव्य विजय. थँक्यू. या स्पर्धेला भेट देण्यासाठी चिपळूणहून राजा खातू हे या ठिकाणी उपस्थित आहेत.